15 वर्ष मी पुण्यामध्ये राहतोय, पण माझ्यावर अत्यंत प्रेम करणारा एक उमदड नेतृत्व पुणे शहरातून, ते आमदार असतानाही, ते आमदार नसतानाही, ते विधान परिषदेवर गेल्यानंतरही, पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आई समवेत असतानाही नाणी कायम, मग कोंढवा बुद्रुक असेल, कोंढवा खुर्द असेल, NIVM रोड असेल, मोहम्मदवाडी असेल, तुमची भांडेवाडी असेल, बांदल वस्ती असेल, पिसोळी असेल, उंडरी असेल, या सगळ्या परिसरामध्ये फिरत असताना अनेक तरुणांच्या पोटावर, अनेक ज्येष्ठांच्या हृदयावर आणि अनेक विद्यार्थ्यांच्या मनावर जे एक नाव सातत्यानं कोरलेलं आहे. आणि मी कायम आमच्या अण्णाला भेटल्यावर म्हणत असतो, अण्णा तुला मंत्री करायचं, कायम म्हणत असतो. मंत्रालयात भेटू आम्ही, नाही तर पुण्यात भेटू, मुरली अण्णाकडे भेटू, नाही तर बावनकुळे साहेबांकडे भेटू, नाही तर देवाभाऊकडे भेटू. एक ज्वाज्वल्य असणार, तुम्ही त्यांचं वक्तृत्व ऐकलं. देवाभाऊला वेळच नव्हता, पण माझ्या अण्णानं पुणे शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य शिल्प उभं केलंय. आईची इच्छा आहे, वडिलांचं छत्र हरपल्यानंतर आई समवेत अतिशय वेगाने सर्वसामान्य लोकांचं काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका समोर ठेवून एक भव्य दिव्य काम उभं राहते. अण्णांचं मला रात्री 11 वाजता फोन आला, नागपूरला जायचं आणि अधिवेशन चालू होतं. मी म्हटलं, अण्णा अधिवेशन चालू आहे, आचारसंहितेचं गडबड आहे, आचारसंहिता लागली, देवाभाऊ कसे येतील. आणि अण्णाच्या डोक्यात 2 दिवसात कार्यक्रम घ्यायचा महाराज. माझंही नेमकी कीर्तन. अण्णा नागपूरला गेले आणि 3ऱ्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाला पुण्यामध्ये हजर होते. हे अण्णाचं काम आहे. आणि देवाभाऊचं तिथलं भाषण आहे का अण्णांबद्दल. मला संजू शेठचा फोन आला की महाराज कार्यालयाचं उद्घाटन करायचं. मी म्हटलं, मी तर काही तुमच्या पक्षाचा नाही, तुला पक्षाचा प्रोटोकॉल सांभाळावा लागेल. ताईंशी बोल, नानांशी बोल, प्रदीप दादांशी बोल, आणि तुला नाव सुचवायचंच असेल तर मी तुला एक नाव सुचवतो. सध्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण OBC समाजाच्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन माझ्यासारख्या मराठा समाजाच्या अनेक माणसांना वेळेला मदत करून या महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट भूमिका मांडणारा एक तरुण, भविष्यातल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळातला एक आदर्श आमदार, एक आदर्श मंत्री म्हणून मी ज्यांच्याकडे पाहतो, त्या योगेश अण्णा टिळेकरांच्या हस्ते तुझं कार्यालयाचं उद्घाटन झालं पाहिजे. संजय वाटे जाऊ कसा. म्हटलं, मी नंबर देतो, अण्णा एका मिनिटात तुझा फोन उचलतील, तू फक्त कार्यालयात जा, तुझं काम सांग, अण्णा तुझ्या कार्यक्रमाला दिल्लीला असले तरी इकडे येतील. आणि तसंच झालं. संजू गेला. आज अण्णांचा काय कार्यक्रम पुण्यात आहे मला माहिती आहे. काल मुरली अण्णांचा आमचा फोन झाला. मी म्हटलं, अण्णाला सोडा, आज अण्णा आमच्या तालुक्यात आहे. तेच आमची चर्चा झाली. आणि काल मी एका विशेष मोहिमेवर होतो. ती मोहीम फक्त 4 लोकांना माहिती आहे. त्या 4 लोकांमधला आमचा अण्णा आहे. काल पहाटे 2 वाजता आलो. आज आळंदीमध्ये उद्घाटन केलं नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडेच्या मित्राच्या ऑफिसचं. आणि म्हटलं, अण्णा आमच्या घरी येणार आहे, आमच्या तालुक्यात येणार आहे, मला जावं लागेल. म्हणून अण्णा तुम्ही आलात. या शिवजन्मभूमीमध्ये जे जे आले, या शिवजन्मभूमीच्या लेकरांवर ज्यांनी प्रेम केलं, त्या व्यक्तींना भविष्यामध्ये देवाभाऊ इथे यायचे, विरोधी पक्ष नेते म्हणून, प्रवक्ते म्हणून, किल्ल्यावर यायचे. गणेश भाऊंना माहिती आहे, संतोष नानांना माहिती आहे, आता तुमचे आमदार साहेब बोलले त्यांनाही माहिती. देवाभाऊ आज कुठे आहे. तुम्ही या भूमीमध्ये, या मस्तकार, या मातीला, त्या मातीचा टिळा म्हणून मस्तकी लावला. संजूच्या वाढदिवसाच्या दिवशी सांगतो, अण्णा येणारा काळ तुम्हाला लक्षात राहील की शिवजन्मभूमीत गेलो. तुमच्यावर कुणाकुणाचं प्रेम आहे मला सगळं माहिती आहे, किती लोक तुमच्यावर प्रेम करतात. म्हणून तुमचं अभिनंदन करतो.
अण्णांच्या भाषणासाठी, त्यांच्या वक्तृत्वासाठी, त्यांच्या व्यक्तिमत्वासाठी आणि त्यांच्या आईसाठी. तुम्हाला माहिती आहे महापौर पदासाठी पुण्यामध्ये काही नावं फायनल झाली 4. अण्णांनी मागणी केली नव्हती, ना पक्षाकडे मागणी केली, ना नेत्यांकडे मागणी केली, ना कुणाला फोन केला. पण अर्ध्या पुण्याचं म्हणणं होतं की अण्णाच्या आईला महापौर पद द्या. अण्णांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, अण्णांनी सांगितलं मी पक्षाकडे मागणार नाही, पक्षाची जबाबदारी देईल, त्या जबाबदारीवर शिरावर घेऊन मी काम करेल. असं एक निष्ठावान व्यक्तिमत्व आपल्या लाडक्या संजूच्या वाढदिवसाला आलंय आणि जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं. हे सगळं अण्णांचं मी अधिक दुसरी बाजू नंतर सांगेल. त्यांचा किती त्याग आहे, काय संघर्ष आहे, काय वेदना आहे. पण आज संजूचा वाढदिवस आहे. अण्णांनी मगाशी बोलता बोलता सहज विषय छेडला की संजूला आपल्या वडिलांचं तोंडही पाहता आलं. अण्णा तुमचंही दुःख सारखं आहे, माझंही दुःख सारखं आहे. ज्या बापानं सांगितलं डोक्यावर फेटा घालून कीर्तन करायचं पाहायचं राहिलं, अयोध्येला कीर्तन तुम्ही सारे मला शुभेच्छा द्यायला आले होते. वडील नाही पाहिला. आज तुम्ही भविष्यात लाल दिव्यात केला, वडील नसणार. आज संजू पंचायत समिती सदस्य, वडील नाही आहे. पण आपला तो एक इन्स्पिरेशन म्हणून आपण त्याच्याकडे येतो. असाच एक माणूस ज्यानं वडिलांचं तोंडही पाहिलं नाही आणि तो वैकुंठाला गेला. त्याच्याच लेकरानं मोगलांचं आक्रमण देहूवर झाल्यानंतर गंज लागलेल्या तलवारी बाहेर काढल्या, मशाली हातात घेतल्या, भगवा ध्वज हातात घेतला आणि पहिलं युद्ध देहूमध्ये झालं. मोगलांना पळून लावलं. तो सुपुत्र जगद्गुरु तुकोबारायांचा होता, तपोनिधी नारायण महाराज. आणि या नारायण महाराजांनी सुद्धा आपल्या वडिलांचं तोंड पाहिलं नव्हतं. ते गर्भात असतानाच तुकोबाराय. तसा संजू आहे. संजूने आज तुमचं कमळ हातात घेतलं. संजूने गळ्यामध्ये भगवा घातलाय. नाना, ताई, गणेश भाऊ, आशिष भाऊ हे सगळे त्याच्या मागे उभे आहेत. तुम्ही आज सांगितलं योगेश अण्णा मागे उभा आहे. त्याच्यामुळे संजूचा सुद्धा एक दैदेप्यम काम पंचायत समिती सदस्य म्हणून निश्चित होईल. आणि तुझे वडील आज जिथे असतील, सिंधू नावाची आई आहे, त्या आईचं हृदय सुद्धा कितीतरी वेळा माझ्याबरोबर बोलताना रडतात. मी ठरवलं होतं राजकारणात पडायचं यायचंच नाही, पण गावचा उमेदवार म्हणून हे आमचे सचिन भाऊ, पंकज भाऊ सगळे पण यायलाच पाहिजे. नानाला फोन केला, येऊ का नाना? नाना म्हटलं यायलाच पाहिजे. दुपारी 1ला पहाटे 1ला गेलो. पण या लोकांनी भरभरून मतदान दिलं. एकच कमळ आलं, ते म्हणजे संजू शेठचं आलं पंचायत समितीला. आम्ही थोडे गहाळ राहिलो. ट्विस्ट झाला होता पंचायत समितीमध्ये. जिकडं संजू तिकडं पंचायत समितीची सत्ता. मी नेमके आपला प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामध्ये होतो. नाना, ताई, शरद दादा, अतुल शेठ काय निर्णय होत होते. आम्ही थोडं कमी पडलो. थोडं 1-2 पावलं नानांनी आम्ही पुढे टाकली असती आणि एखादी गोष्ट संजूने आमची ऐकली असती तर आज संजू पंचायत समितीचा उपसभापती असता. ही पण बाब खरी आहे. पण ठीक आहे, एक ना एक दिवस संधी येईल. काल परवा वीरधवल जगदाळ यांच्या बंगल्यावर होतो. वैशाली त्या नागोडे तिथे आल्या आणि त्या म्हणाल्या, महाराज मला म्हणाले होते 3 महिन्यापूर्वी, ताई आता बाद झालं, प्रदेशावर जायचंय, तुम्हाला तयारीला लागा, किती दिवस मागे राहता. आपला महेश शेळके पण होता त्यावेळी तालुक्याचं. तर वीरधवल जगदाळे म्हणाले, महाराजांच्या वाचेतून जे निघतं ते खरं होते. तसं संजूला तिकीट मिळवण्या अगोदर संजूचा मला फोन आला. मी नानांशी बोललो, आमच्या गावाला तिकीट देत आहे. संजूला म्हटलं, परिस्थिती अशी मला वाटते, तू निवडून आला ना पंचायत समिती सत्ता तू ठरवशील. आणि तसंच घडत गेलं होतं. पण शेवटी नियतीच्या मनात पण तशा काही गोष्टी लागतात. भविष्यामध्ये होईल. संजूचं जनसंपर्क कार्यालय हे जनसंपर्क कार्यालय नाही, जनसेवा कार्यालय आहे. याच्यामध्ये थोडासा योगेश अण्णांचं मॉड्यूल समजून घे. ते कशा पद्धतीने त्यांच्या कार्यालयातून काम करतात. मुरली अण्णा कशा पद्धतीने त्यांच्या कार्यालयातून काम करतात. तुला कशा पद्धतीने काम करावं लागेल. त्यांचा मतदारसंघ खूप मोठा आहे. आपला पंचायत समितीचा गण आहे, गट पण नाही आहे. त्या गणामध्ये आपल्याला कशा पद्धतीने नीड ॲनालिसिस करून प्रॉपर वर्क करावं लागेल. त्या गणामध्ये नेमकी अडचणी काय आहे, त्या मला कशा सोडवाव्या लागतील, त्या दैनंदिन अडचणी कुठल्या आहेत, लॉंग टर्म सोल्युशन काय द्यावं लागेल, शॉर्ट टर्म सोल्युशन काय द्यावं लागेल,
आणि एखादं असं कुठलं काम उभं करावं लागेल जे फ्युचरिस्टिक असेल भविष्याचं. या जडसेवेच्या कार्यालयातून तू पंचायत समितीचे दाखले, कॉलेजच्यासाठी मुलांचे, पोलीस स्टेशन, किरकोळ किरकोळ गोष्टी होऊ शकतात. पण पंचायत समिती गणामध्ये महाराष्ट्रामध्ये तू एक असं आदर्श उभा करू शकतो. योगेशांना तुझ्या बरोबर आहे, नाना आहे, ताई आहे, प्रदीप दादा आहे, सगळे आहेत. तू असा एक आदर्श करू शकतोस की या पंचायत समितीच्या गणाला वैकुंठवासी गुरुवारी कोंडाजी बाबा डेरेंगचे पाय लागलेले आहेत. या पंचायत समिती गणाला पांडुरंगाच्या रावळाचं दर्शन घेणं सर्वसामान्यांना शक्य नव्हतं. त्यावेळी आंदोलन करणार आहे आणि भाईखेळा ते मंत्रालय मोर्चा काढून पहिल्यांदा मुंबई बंद केली. तर वैकुंठवासी परमपूज्य गुरुवारी रामदास बाबा मनसुखांचे पाय लागलेले आहेत. या पंचायत समिती गणाला एसपीचे प्राचार्य किंवा महाराष्ट्राचे आचार्य मामासाहेब दांडेकर जे टांगा झोपून कीर्तनाला आल्यानंतर पाऊस झालाय, वावर नांगरलेला आहे, गाळ झालाय, पण नानांनी मामांनी टांगेतून उडी मारावी आणि अशा 2 चरणावर लोटांगण घालावं आणि स्वतःला पुण्यवान समजावं. तर वैकुंठवासी गुरुवारी परमपूज्य सातबाबा वायकरांचे पाय लागलेले आहेत. त्यामुळे ही भूमी वेगळी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कदाचित बाललीला करत असतानाही पाय लागले असतील. तुकोबाराय ज्यावेळी इथे आले त्यावेळी तुकोबाराय जुन्नर शहरामध्ये 13 दिवस मुक्कामी होते. त्यावेळी भुजबळ नावाचं एक व्यक्तिमत्व होतं. हा इतिहास पुढे आलेलाच नाही, तो आपल्याला आणावा लागेल. भुजबळ नावाचे एक व्यक्तिमत्व होतं. त्यांनी तुकोबारायांना सांगितलं, महाराज आम्हाला तुमची कीर्तन ऐकायची आहे, तुम्ही बाजाराची चिंता करू नका, बैल गाडी हे सगळं आम्ही पाहतो. त्या भुजबळ नावाच्या व्यक्तिमत्वानं जगद्गुरु तुकोबारायांच्या त्या सगळ्या जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था केली. इतकंच नाही, तर तुकोबाराय कीर्तन करणार आहे त्यावेळी तुकोबारायांना संरक्षण देण्याचं, आता तुम्ही बाबूसर पाहताय, पण तुकोबारायांना त्यावेळी भुजबळ नावाच्या व्यक्तिमत्वानं 14 माणसं दिली. ती कशासाठी? तुकोबाराय 13 दिवस इथे होते. त्यावेळी शिवनेरी किल्ल्यावर जाऊन तुकोबाराय ध्यानाला बसायचे, कारण त्यांना घोराडेश्वर, भंडारा आणि भामचंद्र इथे जायची सवय होती. शिवाई मातेच्या तिथे तुकोबारायांनी ध्यान केलं याचे आपल्याकडे पुरावे आहेत. आपल्याला आता हडसर आणि चावंड माहिती आहे. गणेश भाऊ काय म्हणतात? नंदुशेठ एनी प्रॉब्लेम? आय एम गिल्टी ऑर रॉंग? असं पण थांब. तुकोबाराय हा माझा जिव्हाळ्याचा विषय. चावंडला जाऊन त्यांनी ध्यान केलं, लेण्याद्रीला जाऊन ध्यान केलं गणपतीच्या तिथे, याचे सगळे पुरावे आपल्याला सापडले. आणि हे सगळं करताना एका माळी समाजाच्या, मी का सांगतोय, सगळ्याचे चाललंय ना समाजामध्ये म्हणून बोलतोय आणि आपण सिरियस घेतलं पाहिजे सगळ्यांनी, जे योगेशांना बोलतोय. त्या भुजबळ नावाच्या व्यक्तीनं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची सारी व्यवस्था करून 13 दिवस जुन्नर शहरामध्ये तुकोबारायांनी 13 अभंगांवर कीर्तनं केली आणि हा समाज चांगल्या पद्धतीने सुदृढ केला. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं करायचे त्यावेळी मावळांना आवाज दिला. तुम्ही पायकाचे अभंग जर बारकाईने पाहिले तर मावळ प्रांतात सगळ्यात जास्त मावळे छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांची शिवनीती तर मावळ प्रांतामधून मिळाले मावळे. याच्या मागे एक शक्ती होती, ती अध्यात्माची होती आणि ती उभी करण्याचं काम माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केलं आणि त्याला भुजबळ नावासारख्या एका महान व्यक्तीनं साथ दिली. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, आपण समजावून घेतला पाहिजे. याच पद्धतीने बऱ्याच ठिकाणी आता वेगवेगळ्या जातीपातींमध्ये भांडणं, वाद हे सगळे सुरू आहे. आज संजूच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या जुन्नरची माती आपल्याला समजावून घ्यावी लागेल. मी वैयक्तिकच्या गावामध्ये जन्माला आलो. सुताराळी आमच्या घराचं नाव. बिडवे गुरुजी इथे बसले. बिडवे गुरुजींना घराला जागा देण्याचं काम एसीपी त्यांचे चिरंजीव नंदकुमार बिडवे माझ्या वडिलांनी केलं. त्या कुटुंबात मी लहानचा मोठा झालो. बौद्ध समाजामध्ये मी पहिली पार्लेचं बिस्किट कुठं खाल्लं तर बौद्ध समाजाच्या घरात, कारण ते ब्रिटानियामध्ये कामाला होते. सगळे बिस्किट त्यांच्या घरी असायचे. बौद्ध समाजाच्या सुनील कचरू जाधव यांच्या घरी मी पहिली चहा चपाती खाल्ली. रामोशी समाजामध्ये गणेश गुळवे असतील, मग संतोष चेडगुले असतील, निलेश गुळवे असतील, सुरेश गुळवे असतील, यांच्या घरी योगेश रायकर असेल. परीट समाजाची लताबाईनं मला वाढवलं. आमच्यावर 12 गुरुत्यांचा संस्कार झाला आहे. समोर सुतार समाजाची लोक आहेत. आमच्या गावामध्ये 40% माळी समाज आहे. माझ्या बहिणीचं लग्न 1998ला जमलं त्यावेळी माळी समाजाच्या लोकांनी, मुस्लिम समाजाचे
आमचे पापा मिया मुमी, आमचे इस्माल मिया मुमी यांनी माझ्या आईला 5,000 रुपये आणून दिले, कारण आमची परिस्थिती नव्हती. आमच्या बौद्ध समाजाच्या लोकांनी पैसे दिले. मैफत बाबा, मथाजी बाबा असतील, मुक्ताजी गणपती लोखंडेचं घर असेल, या सगळ्या लोकांनी मिळून पैसा दिला. आपण काला काला म्हणतो ना, मला वाटतं माझ्या बहिणीचं लग्न हा खरा काला होता सामाजिक समतेचा. म्हणून आमच्यावरही संस्कार आहे. पुणे शहरामध्ये तुकोबारा गळ्यात घालून काम करणं इतकं सोपं नाही. अण्णाला त्याची कल्पना आहे. पण इतकंही असताना सगळा समाज ज्यावेळी आपल्या मागे उभा राहतो त्यावेळी आपल्यात काहीतरी आहे हे आपण ओळखायला लागतो. संजूला माझी तीच विनंती आहे, कुठल्याही वादामध्ये न पडता, हा त्या समाजाचा, तो त्या समाजाचा, हा माझा, तो त्याचा. आपण एकदा पंचायत समितीला आलो, आता हा सागा पंचायत समिती गण माझा. नाहीतर आता इतकी वाईट अवस्था झालेली आहे. हे मिसळ का खायची, हे त्याच्या जातीचं हॉटेल, त्याच्या चहा प्यायचा आहे त्याच्या जातीचं हॉटेल. वाईट वाटतं. 13व्या शतकामध्ये माझ्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी आध्यात्मिक लोकशाहीचं व्यासपीठ चंद्रभागेच्या वळवंटावर उभं केलं. त्यावेळी साऱ्या नावात दिला. कोण होतो त्यांच्या? एका बाजूला सावतोबा, एका बाजूला विसोबा, एका बाजूला बंकोबा, एका बाजूला कान्होपात्रा, एका बाजूला माझा नामदेव महाराज, एका बाजूला माझे गोरोबा. कुठल्या समाजाचे होते सारे संत? या सगळ्या संतांनी ती भूमी नांगरून ठेवली, म्हणून आम्ही आज सुरक्षित आहोत. वारंवार उद्रेक होतोय तरी आम्ही शांत आहोत. आपण शांत राहतो याचा अर्थ आपली संतांची भूमी आहे. आपण सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून काम करायला हवं. नाहीतर विकास झाला, आरक्षण मिळालं, पण जर आपली मन द्वेषाने भरलेली असतील, आपण एकमेकाचे पूर्वीचे उत्सव पाहू, नागपंचमी असेल, रंगपंचमी असेल, वटपौर्णिमा असेल, गावच्या यात्रा असतील, गावच्या जत्रा असतील, गावचे सुखदुःखाचे कार्यक्रम असतील, गावची लग्न असतील, वैकुंठवासी परमपूज्य पुंडलिकांना खांडगेचं नेतृत्व सगळ्यांना माहिती आहे. साऱ्या समाजासाठी काम केलं. अण्णा गेले त्यावेळी 2 दिवस गावात चूल पेटत नव्हती. आपण काय मिळवतो याच्यापेक्षा काय ठेवतो मागे, याला सगळ्यात जास्त महत्व आहे. आपण उरण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि या उरण्याचा प्रयत्न त्याच वेळी होईल. मी कुठल्या नेतृत्व मिळाल्यानंतर मी एका जातीचा नसतो. मला नेतृत्व मिळाल्यानंतर मी एका पंथाचा नाही. मला नेतृत्व मिळाल्यानंतर मी एका गटाचा नाही. आणि मला नेतृत्व मिळाल्यानंतर मी एका पक्षाचा नाही. तो पक्ष, तो गट, ती जात, तो पंथ, हे सगळे त्या वेळी. पण समाजामध्ये मी ज्यावेळी उभा राहील त्यावेळी हे सारे माझे आहे. ही माझ्या संतांची भूमिका घेऊन, ही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल. योगेश अण्णा, तुमचं भाषण म्हणजे एक तुमचा दृष्टिकोन व्यक्त करणारं भाषण होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मराठा नावाची फौज होती. मरहट्टा म्हणून मराठा, पण त्या मराठामध्ये माझा रामोशी समाज पण होता, माझा नाभी समाज पण होता, माझा बौद्ध समाज पण होता, माझा कुणबी समाज पण होता, माझा तेली समाज पण होता, माझा चर्मकार समाज पण होता, माझा माळी समाज पण होता, माझा आदिवासी समाज पण होता, माझा ठाकर समाज पण होता, माझा गुरव समाज पण होता. इतकंच काय, माझा मुस्लिम समाज पण होता. म्हणून हे स्वराज्य आजपर्यंत टिकलं आहे. आपल्याला ती भूमिका घेऊन काम करावं लागेल. नाहीतर प्रगती झाली, विकास झाला, पद मिळाली, प्रतिष्ठा मिळाली, पण उद्याच्या पिढीमध्ये द्वेषाची भावना जर रुजली तर आपल्याही पुढच्या पुण्यस्मरणाला कुणी येणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सगळ्यांचे नेतृत्व करण्याची ही जबाबदारी. आम्ही तर अध्यात्मातली लोक, आम्हाला तर हेच करावं लागतं. म्हणून सामाजिक सलोखा करण्यासाठीचा प्रयत्न करतोय. काल तर एका बाबाकडं 2.5 तास काय काय केलं आमच्या हृदयाला माहिती, योगेश अण्णाला हे सगळं माहिती आहे. आणि सगळं करताना संजूच्या मागे तुम्ही उभा राहा. ज्याला वडील नसतात त्यावेळी त्याने तो त्रास सहन केला. आता जनसेवा कार्यालय तुझं होतंय. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडव. आईला अभिमान वाटेल असं काम कर. आज पंचायत समिती सदस्य आहे. योगेश अण्णाच्या मनात आलं तर राज्यामध्ये तुला काम करण्याची संधी दिल्याशिवाय ती राहणार नाही. म्हणून तुला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. तुझ्या परिवाराला शुभेच्छा देतो. एकदा आपण सगळेजण कुंडली कवरदेवचा जयघोष करूया आणि मग माझं भाषण थांबेल. संजूचं भाषण होईल. मग आपण जेवण काही लगेच चालू केली. लोकांना जेवायची खूप घाई असते. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे वाढदिवस संजूचा, आणि आपण जेवायला बसतोय. आलोय कशाला? जेवण तर आहेच ना, थोडं थांबा ना. एकदा आपण सगळेजण जयघोष करूया.
जरा हात असे वर करा, हात सगळ्यांनी हात असे वर करा. तिकडे जेवायला बसलेले पण हात असे वर करा. डोळे बंद करा, डोळे बंद. डोळे बंद म्हटल्यावर तोंड पण बंद असतं. पुण्यात तर मी कुणाला बोलू बी देत नाही, आम्हाला माहिती आहे. ते तालुक्यात तुमचा श्वास आत. चंद्रभागेच्या वळवंटावर उभा राहिलेला पांडुरंग. उंबरट्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन म्हणणारा माझा चोखोबा, माझा सावतोबा, माझा गोरोबा, माझा बंकोबा, माझी काढोपात्रा, माझे संत नरहरी, माझा विसोबा आणि माझा नामदेव महाराज सगळे डोळ्यापुढे आणा. छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यापुढे आणा. पांडुरंगाचं माऊलींची समाधी देहूचे कृपोपराय डोळ्यापुढे आणा. महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा आहे, महाराष्ट्राचा श्वास तुकोबा आहे, महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आणि महाराष्ट्राचा साध्य शिवबा आहे. या सगळ्यांचं स्मरण करू. शिवजन्मभूमीमध्ये आपण बसलेलो आहोत. अंतकरणामध्ये पवित्र भावना ठेवून ज्या संजूच्या वाढदिवसाला आपण आलो त्या संजूला भरभरून आयुष्य प्राप्त होऊ द्या. राजकारणात दिगंतर यश त्याने प्राप्त करावं, लोकांची कामं करावी म्हणून आज आम्ही जे काही पुण्य मिळवलो ते विठोबा तुझ्या भजनानं आणि तुझ्या नामानं संजूच्या पदरात टाक अशी प्रार्थना करतो. एकदा खोल श्वास आत आणि टाळी वाजवून सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी जोरात सगळ्यांनी मनापासून कुंडली श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सर्वसंतन की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आपण सगळं सोडून आपण भारत मातेचे सुपुत्रात बोलती एक घोषणा आणि हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी आणि संजू भाऊ बोलते. सगळ्यांनी मुठी आवळा, सगळ्यांनी मुठी आवळा. आपला देश आशियातला सगळ्यात मोठा देश होता. त्यासाठी कितीतरी लोकांनी आपला प्राण दिला आणि आपले या देशासाठी काहीतरी कर्तव्य म्हणून तो एक जय. सगळ्यांनी भारत माता की हर 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 हर. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. रामकृष्ण.